कल्प्यान धीराज असे बेवड्यासारखे काउंट करून राहिले. तर चला मग सांगतो तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये. तर जय श्रीराम भावांनो, आपल्याला जायचं होताच कॉलेजला. मग काय बसलो गाडीवरती निघालो कॉलेजला जाण्यासाठी. तेवढ्यात भेटले आबा म्हणत मला ऑटो काय भेटून नाही राहिली, मला थोडं समोरपर्यंत येऊ दे. मग काय आपणले सोडलं धरणगावला आणि आपण निघालो डायरेक्ट आपल्या कॉलेजला जाण्यासाठी. तेवढ्यात पोहोचलो आपण आपल्या कॉलेजला पोहोचून गाडी गेली पार्क आणि आपण आलो डायरेक्ट कॉलेजमध्ये. तेवढ्यात रिसेस सुद्धा झालीच होती. मग निघालो आपण डायरेक्ट आपल्या डिपार्टमेंटला जाण्यासाठी. डिपार्टमेंटकडे जात होतो तर आपली यंगच तिकून खाली येत होती. मग काय त्यांच्यासोबत मी येऊन गेलो खाली डायरेक्ट कॅन्टीनकडे. पाहून घ्या तुम्ही आपले 5 स्टार कॅन्टीन. पण पोरांच्या खिशात पैशांचं बजेट नव्हतं तर इथंच उभे राहून गेल्या गप्पा चालून. तिथून आलो आपण डायरेक्ट आपल्या डिपार्टमेंटला आणि क्लासमध्ये येऊन पाहतो तर लेक्चर चालूच होणार होतं ना आपणही बसून गेलो क्लासमध्ये. तेवढाच झाला आपलं लेक्चर चालू. उमेला ना त्याला समजलं ब्लॉग शूट करून राहिलो. माझ्याने देऊन दिला हात आणि ते आपल्याकडे पाहत होते म्हणून सरचिन त्यांचेच गेले जांभळ चिटकून. लेक्चर संपलं ना आद्या खेळत होता फ्री फायर आणि तिला बोलत होता वहिनीशी. आणि लेक्चर संपल्यावर आपले सर्व गँग आले खाली कॅन्टीनकडे, कारण आज होता आपल्या वहिनीचा बर्थडे. धीरज करून होती पार्टी. मग का सर्वांनी घेतला फुकट पगारचा नाश्ता आणून. नाश्ता संपवला ना आपण पोहोचलो ग्राउंडमध्ये पोहोचल्यावर आपल्या चांगलाच गप्पा रंगला. गप्पा संपवून आपण निघालो घरी जाण्यासाठी. कल्पेची धीराजाशी काय जांभळ चालू होती त्यांचं त्यांनाच माहीत. आणि तिथून किसण्या गाडी खालचं काहीतरी चोरत होता, पण तो काहीतरी चोरत नसून कल्प्यानं फेकलं त्याच्या स्पेनाचं टोपण होतं. तिथून दिसले आपल्याला कोई सर. आणि तुम्हाला तर माहिती आहे कोई किसी का नाही. कोई सरला दिला हाताने आपण आलो बाहेर आल्यावरती आपल्या कॉलेजची पब्लिक बाहेर उभीच होती. मग काय गेलो पार्किंगमध्ये, गाडी आपली काढली बाहेर आणि निघालो बस स्टँडकडे जाण्यासाठी. तुषारले सोडलं बस स्टँडवरती. तेवढ्यात काय पाण्याची सुरुवात होऊन गेली होती. पाण्याला म्हटलं तू थोडा वेळ थांब बघू, मला पहिले घरी जाऊ दे. मलकापूरला केला टाटा. मग काय वाजवा आता.